नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण दिवसभरातल्या संपूर्ण राज्यभरातल्या एकूण 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। नाशिकच्या नांदगावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं भव्य स्वागत होणार। 200 JCB मधून मुख्यमंत्र्यांवर पुष्पवृष्टी करण्यात येणार। सुहास कांदेंच्या प्रयत्नामधून होणाऱ्या शिवसृष्टीचं शिंदेंच्या हस्ते लोकार्पण होणार। इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांचा कार्यकर्त्यांसोबत संवाद मेळावा। तुतारी हाती घेण्याची कार्यकर्त्यांची हर्षवर्धन पाटलांकडे मागणी। उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांकडून नाना पटोलेंना भावी मुख्यमंत्री लिहिलेले फोटो भेट। काँग्रेस कार्यकर्त्यांनी पटोलेंच्या निवासस्थानी त्यांची घेतली भेट। येत्या निवडणुकीला मी स्वतः उभा राहीन की नाही यात शंका आहे। माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांचं मोठं वक्तव्य। माझ्या मुलाला निवडणुकीत एक संधी द्या, सोनं करून दाखवेल। अजित पवार गटाचे आमदार असलेल्या शिंदे यांचं आवाहन। बेलापूरमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक प्रतिष्ठानतर्फे भव्य रोजगार मेळावा। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संदीप नाईकांकडून बेलापूर मतदारसंघात तयारी। भाजपच्या प्रदीप पेशकरांकडून आता नाशिक पश्चिम मतदारसंघावर दावेदारी करण्यात आली। विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे भावना। आणि भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांना पक्षातूनच आव्हान आहे। परभणी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध। 4 विधानसभा मतदारसंघात 28,000 नवीन मतदारांची नोंदणी। कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी गोंधळ। सभेपूर्वी महाडिक गट आणि सतेज पाटील गटामध्ये राडा। विरोधी गटाच्या शौमिका महाडिक आक्रमक झाल्या। राजकोट पुतळा अपघात दुर्घटना प्रकरणी बुलढाण्यामध्ये महाविकास आघाडी आक्रमक। घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचं ठिय्या आंदोलन। दोषींवर कारवाई करण्याची आंदोलकांची मागणी। राजकोट पुतळा दुर्घटना प्रकरणी बीडमध्ये मनसे आक्रमक। राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करत दोषींवर कारवाई करण्याची मनसेची मागणी। गोंदिया जिल्ह्यात 3 दिवसांनंतर पावसाची हजेरी। पावसाच्या दमदार हजेरीमुळे शेतकऱ्यांना दिलासा तर नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। वर्ध्यात मुसळधार पावसाची हजेरी। पावसामुळे वाहतुकीवर काहीसा परिणाम, मात्र शेती पिकांना दिलासा। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर नागपूरमध्ये जोरदार पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। नंदुरबार जिल्ह्यामधील सातपुडा पर्वत रांगेत मुसळधार पाऊस। पावसानंतर चांदसेली या घाटामध्ये धुक्याची चादर। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 21 वर्षांपासून बंद असलेल्या बोरवेलमधून अचानक 50 फूट उंच पाणी उडालं। बंद बोरवेलमधून पाणी निघाल्यानं शेतकऱ्याला आनंद। जायकवाडी धरणामधून माजलगाव धरणामध्ये 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग। उजव्या कालव्यातून पाणी जोडलं। धरणाची सध्या पाणी पातळी 77.42%वर। भुसावळमधील विद्युत मोटार बंद पडल्यानं नागरिकांची गैरसोय। तापी नदी दुथडी भरून वाहू लागलेली आहे आणि तरी देखील पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीच्या दरामध्ये वाढ। खरीप हंगामामध्ये तुरीचा पेरा वाढला। तुरी प्रति क्विंटल तूर आता 10,000चा भाव आहे। अमरावती जिल्ह्यामधील 7 लाख हेक्टरवरील पिकं रोगांच्या विळख्यामध्ये। सततच्या पावसामुळे सोयाबीन, कपाशी, तूर आणि संत्रा बागांवर रोगाचा प्रादुर्भाव। शेतकऱ्यांची चिंता वाढली। नांदेड जिल्ह्यातील मूग पिकावर रोगाचा प्रादुर्भाव। सततच्या बदलत्या वातावरणामुळे रोगाचा प्रादुर्भाव। आता पिकामध्ये घट होण्याची शक्यता आहे। गणेशोत्सव आणि नवरात्रीपूर्वी केळीला मागणी वाढली। उच्च प्रतीच्या केळीला सध्या 2,000 रुपयांच्या पुढे भाव मिळत आहे। परभणी जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकं आता पिवळी पडत असल्यानंच शेतकरी संकटात आहेत। प्रहारकडून पिवळा झालेला सोयाबीन जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आणत पंचनामा करण्याची मागणी। अमरावतीच्या मोर्शीत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा भव्य ट्रॅक्टर मोर्चा। आतापर्यंत झालेल्या पिकाची नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। सोलापूरच्या करमाळात महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ या घटनेच्या निषेधार्थ महिला सन्मान रॅली काढण्यात आली आणि या रॅलीत विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग। महिला अत्याचार विरोधी कृती समितीकडून रॅलीचं आयोजन। महिलांवरील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ जमाते इस्लामी हिंद संघटना आक्रमक। बुलढाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांचं मूक आंदोलन। जळगाव ते चाळीसगाव तालुक्यात विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा। आदिवासी समाजाला विविध योजनांचा लाभ मिळावा आणि तहसील कार्यालयावर काढला मोर्चा। पुण्याच्या भोर तालुक्यातील कासुर्डी ते तांबड मार्गाची दुरावस्था। रस्त्याच्या दुरावस्थेवरून
शिवप्रहार संघटनेचं आंदोलन. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. कोल्हापूरच्या इचलकरंजीत राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त क्रीडा स्पर्धांचं आयोजन. इचलकरंजी महानगरपालिका आयुक्तांच्या हस्ते स्पर्धेचं आयोजन. वाशिम जिल्ह्यात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त महिलांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन. युवती आणि महिलांचा स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग. सोलापूरच्या करमाळामध्ये वैष्णवी पाटीलची भारतीय धनुर्विद्या संघात निवड. चीनच्या आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभाग घेणार. बोगस दिव्यांग प्रमाणपत्राबाबत नाशिक जिल्हा परिषद ॲक्शन मोडवर. 59 दिव्यांग कर्मचाऱ्यांपैकी 40 दिव्यांग कर्मचाऱ्यांनी अद्याप UDIT कार्ड हे सादर न केल्यानं नोटीस. बीडच्या अंबेजोगाईमध्ये जुन्या पेन्शन योजनेसाठी नगर परिषद कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप. बेमुदत संपाचा आज दुसरा दिवस. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी. अंबाजोगाई जिल्हाधिकारी कार्यालयावर अंतसंघर्ष समितीकडून आंदोलन. विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चा. वाशिमच्या शेलू बाजार परिसरामध्ये वन्य प्राण्यांकडून सोयाबीन आणि हळद पिकांचं मोठं नुकसान. वन विभागानं प्राण्यांचा बंदोबस्त करावा आणि मदत करावी, शेतकऱ्यांची मागणी. धाराशिवमध्ये पोलीस विभागाकडून मुलींसाठी सेल्फ डिफेन्स प्रोग्राम. बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर शाळेत जाऊन मुलींना मार्गदर्शन. बुलढाण्यात तरुणाकडून शालेय विद्यार्थिनींची छेडछाड. तरुणाला अटक करा, गुन्हा दाखल करा. मात्र परवट बकालमध्ये वातावरण तणाव आहे आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून बंदचं आवाहन करण्यात आलं. नाशिक पंचायत समितीमध्ये निवृत्त मुख्याध्यापकाकडून दिव्यांग महिला कर्मचारीवर अत्याचाराचा प्रयत्न. महिलेच्या तक्रारीवरून नाशिकच्या सरक साकवडा या पोलिसांमध्ये तक्रार. आरोपीवर कारवाई करण्याची कर्मचाऱ्यांची आहे मागणी. वाशिममध्ये मुलीची छेड काढल्याच्या वादावरून धारधार शस्त्रानं युवकाची हत्या. वाशिम शहर पोलिसांकडून 6 आरोपींना अटक. इतर 2 आरोपींचा शोध सुरू. जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून दुचाकी चोरट्यांना अटक. 55,000 रुपये किमतीच्या 4 दुचाकी पोलिसांकडून हस्तगत. 29 वर्षीय तरुणाची 10 जणांच्या टोळक्याकडून धारधार शस्त्रांना हल्ला करून हत्या. वाशिम पोलिसांकडून 2 आरोपींना अटक. पुढील तपास सुरू. पुण्याच्या राजगुरुनगर बस स्थानकामधले CNG पंप बंद असल्यानं अनेक एसटी बसच्या फेऱ्या रद्द. कोल्हापूरच्या इचलकरंजीमधील मनसेची दहीहंडी फोडण्याचा मान. यंदा शिरोळ्याच्या हनुमान तालीम मंडळाला 51,000चं बक्षीस.